मला आता कळलं की उद्या वाढदिवस, पण आजपासूनच पहिला केक आता कापलेला, अजून किती केक कापायचे थोडं पण नाही. परंतु सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एवढं प्रेम आणि एवढा आशीर्वाद दिला अनेक वर्षापासून प्रताप सरनाईकांवर आपण जर बोलला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. सरनाईक साहेबांचा नेहमीच या कार्यामध्ये सहभाग असतो. रक्तदान शिबिर असो किंवा सामाजिक कार्य असो, त्यांचे जे संस्कार आहेत ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सरांचे संस्कार आहेत. आणि हे संस्कार आमच्या फॅमिलीवर पहिल्यापासून आहेत. आमच्या वडिलांपासून ते आत्तापर्यंतच्या फॅमिलीवर हे संस्कार आहेत की 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि हेच मी माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण करत आहोत आणि हेच माझ्या पुढच्या जनरेशनला मी सांगत आहे. या ज्या आरोग्य शिबिराला आमचे जे धडाडते टोप आणि आताचे सक्रिय मंत्री नामदार प्रताप सरनाईक साहेब आले. त्यांनी सकाळीच 11:30-12 वाजता हजेरी लावली. त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना आशीर्वाद दिला, प्रोत्साहन केलं आणि सगळ्यांना जो उत्साह आहे तो डबल झाला. त्यामुळे सर्वचे सर्व लोक इथे आले आणि त्यांनी या रक्तदान शिबिरमध्ये भाग घेतला. शिवसैनिक कार्यकर्ते आले, इकडचे लोकल नगरसेवकही आले आणि अशा प्रकारे हे कार्य आहे आणि सामाजिक कार्य आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पॉलिटिक्स आहे किंवा दुसरा कुठला दुजाभाव नाही आहे. वातावरण एकदम सुंदर आणि चांगलं आहे. यामुळे सगळ्यांना वाटतं की या ठिकाणी जावं आणि आपलं जे काय आहे कार्य योगदानाचं, रक्तदानाचं ते करावं आणि हे कार्य सतत चालू आहे. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळे लोकांनी हजेरी लावली. माननीय मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच समाजातील इतर सगळं उच्च पदावर कार्यरत असलेले सगळे महिला, भगिनी सगळे लोक या ठिकाणी उपस्थित येऊन लोकांनी रक्तदान केले. रक्तदान हे खरं तर एक श्रेष्ठ दान आहे. आपण रक्त कृत्रिमरित्या तयार करू शकत नाही, पण आपण आपल्या शरीरातील रक्त दुसऱ्यांना देऊन जीवनदान देऊ शकतो. हे खूप मोठं मोलाचं आणि पुण्याचं कार्य या ठिकाणी चालू केलेलं आहे. हे ह्या वर्षी आधीपासूनच या ठिकाणी असा उपक्रम नेहमी राबवला जातो. तसेच आपण मोठे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असू द्या, अपघात असू द्या, अनेक ठिकाणी आपल्याला रक्त लागतं. अशा ठिकाणी एखाद्याला रक्त देऊन आपण जीवनदान देऊ शकतो. माझी एकच डॉक्टर म्हणून एक विनंती असणार की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे व समाजाला जीवनदान द्यावे. मी प्रताप सरनाईक साहेब आपले जे परिवहन मंत्री आहेत त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज डॉक्टर पलांडे साहेब आणि त्यांच्या टीमच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि तुम्ही बघत असाल रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. आणि आशिष हॉस्पिटल नेहमी पलांडे साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रम, लोकांच्या हिताचे कार्यक्रम, लोकांच्या आरोग्य सेवेसाठी जे काय लागतील त्या प्रसंगी ते उभे राहतात. मी अनेकदा त्यांना फोन केलेला, 100 तरी फोन केले असतील अजूनपर्यंत की साहेब हा माझा पेशंट आहे, याची काळजी घ्या, त्याची काळजी घ्या. प्रत्येक कामाला त्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन त्यापासून धन्यवाद मानतो. आज आमचे मित्र डॉक्टर साहेब पलांडे साहेब यांनी यावर्षीच नाही दरवर्षी हे रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि चांगल्या प्रकारे आयोजन केलं जातं आणि जास्तीत जास्त युनिट त्यांच्याकडे जमा होतात. आज तुम्ही बघत आहात की इथे रक्ताची जास्त आवश्यकता पण आहे आणि इथे जास्त रक्ताचे डोनर सुद्धा मिळतात. चेना काजूपाडा असेल, मीरा गावठाण असेल, असे ग्रामीण विभाग भरपूर ठिकाणी तिथे भरपूर गरीब लोक वस्ती आहे. आणि नेहमी हे डॉक्टर साहेब गरिबांना नेहमी बिलांमध्ये कन्सेशन असेल किंवा त्यांचं डेथ सर्टिफिकेट मध्ये मदत असेल तर असे अनेक प्रकारची मदत ते करत असतात. आणि दरवर्षी इथे ब्लड डोनेशनचं काम त्या मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं आणि मोठे युनिट ते चांगल्या लोकांचं सहकार्य होतं त्यांना. आणि ते नेहमीच मान्यवरांना, नेहमी विविध मान्यवरांना, वरिष्ठांना बोलून मान सन्मान सत्कार देतात. आणि त्याबद्दल सुद्धा आशिष हॉस्पिटल आणि डॉक्टर राजेश पालांडे साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण मीरा भाईंदरमध्ये वर्षभर काही ना काही मेडिकल फॅसिलिटी असलेले कॅम्प्स, रक्तदान शिबिर, त्या सर्व सोयी आणि सुविधा ज्या आहेत त्या आशिष हॉस्पिटलच्या माध्यमातून सर करतच असतात. परंतु काशीमीरा प्रभाग हा असा प्रभाग आहे जिकडे खरंच अत्यंत गरजू लोक आणि त्यांची वस्ती इकडे जास्त आहे. आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं छान हॉस्पिटल इथे उभारलेलं आहे. आणि नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच डॉक्टर साहेबांकडून खूप अपेक्षा आहे की येणाऱ्या वेळात सुद्धा असंच कार्य ते नेहमी करत असतील आणि आमचाही त्यांना नेहमी सहभाग असेल असं मी सांगू शकते. मी सर्वप्रथम या शहराचे आमदार आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांना आम्ही माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यानिमित्ताने आशिष हॉस्पिटल यांच्या वतीने या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व रक्तदात्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. आणि आशिष हॉस्पिटल आपले पलांडे सर आहेत, मिसेस पलांडे आहेत, त्यांचे मुलगा आहेत,
आशिष आहे, सून आहेत, हे सगळे मिळून या हॉस्पिटल या परिसरामध्ये खरोखरच म्हणजे मी लवकर कोणाची स्तुती करत नाही, कारण मी कडवट कार्यकर्ता आहे. पण आशिष हॉस्पिटलमध्ये ते कुठल्याही एक पक्षाला जरी मानणारे असले तरी या परिसरामध्ये अनेक उपक्रम त्यांनी राबवले. म्हणजे कोरोनाच्या भयंकर काळामध्ये डॉक्टर पालंडे सरांनी या परिसरात खूप चांगलं काम केलं. आणि हा परिसर एक स्लम आणि गोरगरीब नागरिकांचा परिसर आहे. पण सगळे एक व्यवसाय म्हणूनच त्यांनी या परिसरात काम नाही केलं. असं हॉस्पिटलच्या पूर्ण टीमला मी मनापासून यासाठी धन्यवाद देईन. अगर समाजसेवेचा खरा अगर कोणी चेहरा आहे तर पालांडे सर आहेत आणि ते खरोखरच या परिसरामध्ये खूप चांगलं काम करतात. म्हणून आज त्यांना मी माझ्या वतीने आणि माझ्या पूर्ण टीमच्या वतीने या चांगल्या कार्याबद्दल, कारण ब्लड डोनेशनचं कॅम्पची आता एवढी आवश्यकता आहे, कारण परिसरामध्ये कधी ब्लडची आवश्यकता जर पडली तर लवकर कोणी ब्लड देत नाही. काही अनाडीपणामुळे काही याच्यामुळे रक्तदान कोणी करा. रक्त आर्टिफिशियल मॅन्युफॅक्चर होतं नाही, माणसाचं शरीरमध्येच बनते. तर माणूस दिला तर काम येणार आहे. देर इज नो सबस्टिट्यूट ऑफ द ब्लड. आणि ब्लड आपण आर्टिफिशियल बनवू नाही शकतो. तो रक्तदानची महत्त्व आहे. आणि आता ट्रॅफिकमुळे रोड ॲक्सिडेंट होते. पहिला बिमारी तो कमी झाली, रोड ॲक्सिडेंटून जास्त मरते. त्या लोकांना जास्त रगत पाहिजे. आणि ही जो रगतदान आहे यांच्यामध्ये काय जाती वगैरे काय नाही आहे, की कोणाचा रगत आहे, की कोणाचा हिंदूचा आहे, की मराठीचा आहे, की महाराष्ट्रचा आहे, की बंगालचा आहे, या मुसलमानचा आहे. ही सगळ्याचा मानव सेवा है। आज आशीष मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल के द्वारा डॉक्टर राजेश पालंडे के द्वारा हर साल एक बड़ा ब्लड डोनेशन कैंप किया जाता है। ये कैंप मीरा भाईंदर के हर एक एसोसिएशन के द्वारा सपोर्ट किया जाता है। भाईंदर मेडिकल एसोसिएशन, MB हिम्पा, MRMPA सभी एसोसिएशन के डॉक्टर ने बहुत उत्साह से ये ब्लड डोनेशन कैंप के अंदर भाग लिया है। और मैं भगवान को प्रार्थना करता हूं कि हर साल ऐसा ही ब्लड डोनेशन कैंप इतने ही उत्साह के साथ डॉक्टर राजेश पालंडे सर और उसके हॉस्पिटल के द्वारा किया जाए ऐसी मैं भगवान से प्रार्थना करता हूं। बहुत अच्छा तरह प्रोग्राम किया हुआ है।